नमस्कार मित्रांनो. आज आपण पहिल्या प्रकरणामधला जो एक भाग राहिलेला आहे, मोड्स ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट, तो या प्रेझेंटेशनमध्ये पाहणार आहोत. पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये आपण इतर काही मुद्दे पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. या प्रेझेंटेशनमध्ये कराराची समाप्ती किंवा करारातून मुक्तता, ज्याला आपण मोड्स ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो, ते आपण पाहणार आहोत. थोडं सविस्तर आहे, हे मोठा पॉईंट आहे, त्याच्यामुळं याची प्रस्तावना याच्यामध्ये पाहणार आहोत त्या प्रेझेंटेशन आपण मध्ये. त्याच्यानंतर करारपूर्ती द्वारे कराराची समाप्ती, कायद्याच्या कार्यवाहीने कराराची समाप्ती, करारभंग स्वीकृत केल्याने कराराची समाप्ती, अशक्यतेमुळे कराराची समाप्ती, आपसी ठरावाद्वारे कराराची समाप्ती, अधिक त्याग आणि तडजोडीद्वारे कराराची समाप्ती, महत्त्वपूर्ण परिवर्तनाने कराराची समाप्ती, मुदत संपल्याने कराराची समाप्ती, वचनपूर्तीसाठी सवलत पुरविण्यात हायगाई केल्याने कराराची समाप्ती. ह्या करार समाप्तीचे जवळपास हे 9 मुद्दे आहेत, 9 पॉईंट आहेत. या 9 पॉईंट विचारात घेतल्यानंतर आपल्याला कराराची समाप्ती काय आहे हे आपल्याला कळेल. तर सुरुवातीला आपण ह्याची प्रस्तावना पाहूया, कराराची समाप्ती. तर प्रत्येक करार हा करारातील पक्षांनी आपापली जबाबदारी पूर्ण करावी म्हणून केला जातो. त्याप्रमाणे जर प्रत्येकाने आपापली जबाबदारी पूर्ण केली तर करार आपोआप समाप्त होतो आणि कराराचे दोन्ही पक्ष कराराच्या दायित्वातून मुक्त होतात. अनुच्छेद 37 ते 63 मध्ये दिल्याप्रमाणे जे आत्ता आपण वाचले, पुढील 9 मार्गांनी करारातून करार करणाऱ्या पक्षांची मुक्तता होऊ शकते. यालाच करार समाप्तीचे मार्ग असे सुद्धा म्हटले जाते. तर पहिला मार्ग आहे करारपूर्तीद्वारे करार समाप्ती. करारपूर्तीद्वारे करार समाप्ती. तर करारानुसार प्रत्येक पक्षाने आपापले दायित्व पूर्ण करणे हा करार समाप्तीचा सर्वसाधारण मार्ग आहे. आणि करारपूर्तीद्वारे करार समाप्ती करताना काही पुढील महत्त्वपूर्ण काही बाबी ठरतात. त्याच्यामध्ये पहिली आहे कराराच्या पक्षांचे उत्तरदायित्व. तर करार पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावर असते यासंबंधी कलम 37 ते 39 मध्ये काही नियम दिलेले आहेत. तर काय नियम दिलेले आहेत? तर कलम 37 नुसार या कायद्याने किंवा अन्य कायद्याने सूट दिली नसेल तर, किंवा अन्य प्रकारांनी वेगळे ठरले नसेल तर कराराच्या संबंधित पक्षांनीच आपापली वचने पूर्ण करणे आवश्यक आहे किंवा तशी तयारी दर्शविणे आवश्यक आहे. एखाद्या वचनदात्याचा मृत्यू झाल्यास त्याचे वारसदार त्याच्यानंतर करार करण्यास बांधील असतात. हे पहिलं आहे. त्याच्यानंतर अनुच्छेद 38 नुसार किंवा कलम 38 नुसार वचनदात्याने वचनपूर्ती करण्याचा प्रस्ताव वचनग्रहित्याकडे पाठविला असेल आणि तो स्वीकृत केला गेला नसेल तर मात्र वचनदाता वचनपूर्ती न केल्याबद्दल दोषी नाही, परंतु त्यासाठी वचनपूर्तीचा ठराव पुढील प्रमाणे असावा. हा ठराव बिनशर्त असावा, तो योग्य वेळी योग्य ठिकाणी करण्यात आलेला असावा, वचनग्रहित्याला वचनदाता लगेच तो पूर्ण करण्याच्या स्थितीत आणि तयारीत आहे याची शहानिशा करायला वेळ मिळालेला असावा. जर प्रस्ताव एखाद्या वस्तू प्रदानाविषयी असेल तर ती वस्तू वचनामध्ये द्यावयाच्या वस्तूप्रमाणेच आहे याची तपासणी करण्यासाठी वचनग्रहित्याला योग्य वेळ मिळालेला असावा. त्याच्यानंतर कलम 39 नुसार जर कराराच्या एका पक्षाने वचनपूर्ती करण्यास नकार दिला असेल किंवा तो पूर्ण करण्यास स्वतःच अपात्र ठरलेला असेल तर वचनग्रहिता करार संपवू शकतो. परंतु जर
वचनग्रहित्याने शब्दांनी किंवा कृतीने असा करार पुढे चालू ठेवला असेल तर मात्र त्याला कराराची समाप्ती करता येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे करार पूर्तीची पात्रता. करार कोणाकडून पूर्ण करण्यात यावा यासंबंधी कलम 40 ते 45 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. तर कोणत्या तरतुदी आहेत पहा. कलम 40 नुसार जर ठरावाच्या स्वरूपावरून आणि हेतूवरून वचन हे वचनदात्यानेच पूर्ण करावे असे स्पष्ट होत असेल तर ते वचनदात्यानेच पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तसे स्पष्ट होत नसेल तर वचनदाता किंवा त्याचा वारसदार हा अन्य व्यक्तीच्या माध्यमातून देखील कराराची पूर्तता करू शकतो. परंतु व्यक्तिगत योग्यतेवर अवलंबून असणारे करार मात्र वचनदात्यानेच पूर्ण केले पाहिजे. कलम 41 नुसार जर वचनग्रहित्याने वचनदात्याऐवजी तिसऱ्या पक्षाकडून वचनपूर्ती स्वीकारावी असे करार स्पष्ट ठरले असेल तर वचनदात्याविरुद्ध वचनपूर्तीसाठी कारवाई करता येणार नाही. कलम 42 नुसार संयुक्त वचनदाते असतील आणि जर ते सर्व जिवंत असतील तर त्या सर्वांनीच कराराचे पालन केले गेले पाहिजे. त्याच्यापैकी एखादा मरण पावला तर त्याच्या वारसासहित उर्वरित जिवंत असणाऱ्या वचनदात्यांना करार पूर्ण करावा लागेल. जर ते सर्वच मृत्यू पावले असतील तर त्या सर्वांच्या वारसदारांना कराराची पूर्ती करणे भाग पडेल. परंतु जर करारातच विशिष्ट वचनदात्याने करार पूर्ण करावा असा स्पष्ट उल्लेख असेल तर त्या विशिष्ट वचनदात्यानेच करार पूर्ण करावा असं ह्या कलम 42 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 43 नुसार अनेक संयुक्त वचनदात्याच्या बाबतीत जर काही वेगळे ठरले असेल तर वचनग्रहिता सर्वच वचनदात्याकडून संयुक्त किंवा त्याच्यापैकी कोणत्याही एकट्याच वचनदात्याकडून वचनपूर्ती करून घेऊ शकते. अशा वेळी प्रत्येक वचनदात्याला अन्य सर्व वचनदात्याकडून त्याच्या हिश्शाची वचनपूर्ती करून घेता येते आणि जर एखाद्या वचनदात्याने आपला हिस्सा पूर्ण केला नाही तर बाकीच्या वचनदात्यांना त्यामुळे होणारी हानी ही समप्रमाणात सहन करावी लागेल. कलम 44 नुसार संयुक्त वचनदात्यापैकी एखाद्याला वचनग्रहित्याने दायित्वातून मुक्त केले म्हणून बाकीचे वचनदाते दायित्वातून मुक्त होऊ शकत नाही. जेव्हा एकच व्यक्ती अनेक व्यक्तींना संयुक्तपणे वचन देतो तेव्हा ते पूर्ण करून घेण्याचा अधिकार सर्वच वचनग्रहिते जिवंत असल्यास त्यांना असतो. त्यांच्यापैकी एखाद्या वचनग्रहिता मरण पावला तर त्याचा वारसदार किंवा उर्वरित वचनग्रहितांना करार पूर्ण करून घेण्याचा अधिकार असतो. त्याच्यानंतर तिसरा आहे करार पूर्ततेची वेळ आणि ठिकाण. आता कराराचे पालन योग्य प्रकारे झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी करार कोठे केव्हा पूर्ण करण्यात आला हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी कलम 41 ते 50 मधील नियम हे मार्गदर्शक ठरतात. त्याच्यामध्ये पहिला आहे करारात वचनपूर्तीची वेळ दिली नसेल आणि वचनपूर्तीसाठी वचनग्रहित्याच्या विनंतीची किंवा सूचनेची वाट पाहायची नसेल तर वचनदात्याने योग्य वेळेत आपले वचन पूर्ण केले पाहिजे. योग्य वेळी ही परिस्थिती आणि व्यवहारावरून निश्चित होईल. त्यानंतर करार पूर्ण करण्याची तारीख ठरली असेल आणि वचनपूर्तीसाठी वचनग्रहित्याच्या सूचनेची वाट पाहण्याची गरज नसेल तर त्या तारखेला नेहमीच्या कामाच्या वेळेत आणि ज्या ठिकाणी वचन पूर्ण करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी ते पूर्ण करता येईल. योग्य वेळी आणि योग्य ठिकाण हे प्रत्येक व्यवहारातील स्वरूपानुसार वेगवेगळे राहील. त्याच्यानंतर वचन पूर्ण करण्याचा दिवस ठरला असेल आणि वचनग्रहित्याच्या सूचनेशिवाय वचन पूर्ण करण्याचे ठरले असेल तर वचनग्रहित्याने त्या दिवशी वचन नेहमीच्या कामाच्या वेळेत आणि विशिष्ट वेळी वचनपूर्ती करण्यासंबंधीची सूचना ही वचनदात्याला दिली पाहिजे. त्यानंतर कराराची पूर्ती ही वचनदात्याने वचनग्रहित्याच्या सूचनेशिवाय केली असेल आणि त्यासाठी
ठिकाण ठरविण्यात आले नसेल तर वचनदात्याने वचनपूर्तीचे ठिकाण सांगण्यासंबंधी वचनग्रहिताची सूचना प्राप्त करणे आणि त्याच ठिकाणी वचनाची पूर्ती करणे हे वचनदात्याचे कर्तव्य आहे. आणि शेवटचं, वचनग्रहिता सांगेल किंवा मान्य करेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी वचनदाता वचनपूर्ती करू शकेल. म्हणजेच वचनपूर्ती कोठे, केव्हा आणि कशी करावी हे सांगण्याचा वचनग्रहित्याला अधिकार आहे. मात्र हे त्याने करार करताना स्पष्टपणे नमूद केलेले असावे. त्याच्यानंतर पारस्परिक वचनांची पूर्ती चौथा आहे. कलम 2F नुसार जी वचने परस्परांचे प्रतिफल किंवा प्रतिफलाचा भाग असतात त्यांना पारस्परिक वचने असे म्हणतात. आणि अशा वचनात कोणत्या पक्षाने आपले वचन प्रथम पूर्ण करावे हे निश्चित करण्यासाठी कलम 51 ते 54 मध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदी आपल्याला पाहणे आवश्यक आहे. कलम 51 नुसार जेव्हा करारात एकाच वेळी दोन्हीही परस्पर वचने पूर्ण करावयाची असतात, वचनग्रहित्याने आपली वचने पूर्ण करण्याची तयारी दर्शविल्याशिवाय आणि वचनपूर्तीची इच्छा प्रदर्शित केल्याशिवाय वचनदात्याला आपले वचन पूर्ण करण्याची गरज नाही. कलम 52 नुसार पारस्परिक वचनांच्या पूर्तीचा क्रम ठरला असेल तर त्याच क्रमाने वचनपूर्ती करण्यात यावी. जर असा क्रम निश्चित झाला नसेल तर व्यवहाराच्या स्वरूपानुसार वचनपूर्तीचा क्रम राहील. कलम 54 नुसार पारस्परिक वचनापैकी एक वचन हे दुसऱ्याच्या पूर्ततेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. असे असेल तर दुसरे वचन पूर्ण झाले नाही तर पहिल्या वचनाच्या पूर्ततेची मागणीही करता येणार नाही. अनुच्छेद 53 नुसार जेव्हा एखाद्या करारात पारस्परिक वचने असतात आणि कराराचा एक पक्ष दुसऱ्या पक्षाला त्याचे वचन पूर्ण करू देत नसेल तर वचनपूर्तीसाठी रोखला गेलेला पक्ष कराराचा त्याग करू शकतो. तसेच त्याला दुसऱ्या पक्षाकडून त्यामुळे होणारे नुकसान भरून मागण्याचा अधिकारही मिळू शकतो. त्याच्यानंतर वचनपूर्तीसाठी वेळेचे महत्त्व. कलम 46 ते 50 नुसार वचनपूर्ती योग्य होण्यासाठी योग्य वेळ व योग्य ठिकाणी होणे आवश्यक आहे. करारात जर वेळ ही बाब महत्त्वाची असेल तर दुसऱ्या पक्षाला तो करार नाकारता येतो. एखाद्या करारात वेळ हा घटक महत्त्वाचा आहे किंवा नाही हे त्या कराराच्या परिस्थितीवरून ठरते. त्यासाठी पुढील 2 नियम आहेत. जर स्पष्टपणे विशिष्ट वेळीच करार पूर्ण करण्यात आला पाहिजे असा उल्लेख करारात करण्यात आला असेल तर आणि त्याची दोन्ही पक्षांना स्पष्ट कल्पना असेल तर त्या करारात वेळ हा घटक महत्त्वाचा ठरतो. आणि जर तसा स्पष्ट उल्लेख नसेल तर व्यवहाराचे स्वरूप आणि परिस्थितीचा विचार करून वेळ हा घटक महत्त्वाचा आहे किंवा नाही हे ठरविले जाते. कलम 55 मध्ये यासंबंधी पुढील नियम सांगितलेले आहेत. काय नियम आहेत तर जर कराराच्या पक्षाच्या हेतूवरून एखाद्या करारात वेळ महत्त्वाची आहे हे स्पष्ट होत असेल किंवा वेळेच्या आत कृत्य करणे आवश्यक आहे असे स्पष्ट होत असेल तर तसे त्यावेळी किंवा त्या वेळात वचनपूर्ती न झाल्यास वचनग्रहित्याच्या इच्छेनुसार तो करार वर्जनीय ठरू शकतो. दुसरा आहे, जर करारात पक्षाच्या हेतूवरून करारात वेळ हा घटक महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होत नसेल तर त्या विशिष्ट वेळी वचनपूर्ती झाली नाही म्हणून वचनग्रहित्याला करार त्यागता येणार नाही, परंतु वेळेत वचनपूर्ती न झाल्याने होणारे नुकसान मात्र त्याला भरून मागता येईल. तिसरा, विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट वेळेत वचनदात्याने करार पूर्ण केल्याने करार वर्जनीय ठरला असताना त्यानंतरही केला तरी वचनपूर्ती स्वीकारित असेल तर त्याला वचनदात्याकडून नुकसान भरपाईची मागणी करता येणार नाही. त्याच्यानंतर 6वं आहे, थोडी कायदेशीर व थोडी बेकायदेशीर वाटणारी पारंपरिक व
वैकल्पिक वचने. याच्यामध्ये पारस्परिक वचने आहेत, वैकल्पिक वचने आहेत. त्याच्या पारस्परिक वचने म्हणजे कलम 57 नुसार जेव्हा कराराचे पक्ष अशा प्रकारची पारस्परिक वचने देतात की ज्यामधून एक कायदेशीर गोष्ट करण्याचे ठरलेले असते, तेव्हा त्या कराराचा पहिला भाग कायदेशीर असल्याने प्रवर्तनीय असतो, तर दुसरा भाग हा व्यर्थ ठरतो. तर वैकल्पिक वचने कलम 58 नुसार ज्या वचनाची एक शाखा कायदेशीर आहे आणि दुसरी ही बेकायदेशीर आहे, असे वैकल्पिक वचन असेल तर केवळ कायदेशीर शाखा प्रवर्तनीय ठरेल, बेकायदेशीर शाखा ही व्यर्थ ठरेल. त्याच्यानंतर परतफेड होणाऱ्या विविध रकमांचा विनियोग. आता व्यापार करारापैकी अनेक करार हे कर्जाच्या देण्याघेण्यासंबंधीचे असतात. एक व्यापार दुसऱ्या व्यापाऱ्याकडून रक्कम किंवा माल उधारीवर घेतो आणि नंतर तो रक्कम परत करतो. असे देण्याघेण्याचे व्यवहार बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर चालत असतात. व्यापारी बँका देखील व्यापाऱ्यांना विविध प्रकारची कर्जे उपलब्ध करून देत असतात आणि त्या व्यापारी ती कर्जे वेळोवेळी परतही करत असतात. जर घेतलेली कर्ज किंवा रकमा वेळेवर पूर्णपणे परत करण्यात आल्या तर सर्वच व्यवहार काही गुंतागुंत न होता सुरळीतपणे पार पाडतात. परंतु जेव्हा एकाच व्यक्तीला विविध कर्जाची परतफेड करायची असते आणि त्यांच्या परतफेडीसाठी त्या व्यक्तीकडून एखादी रक्कम प्राप्त होते आणि ती रक्कम त्याच्यावरील असणाऱ्या एकूण कर्जाच्या परतफेडीसाठी अपुरी असते, तेव्हा त्याने त्यापैकी कोणत्याही कर्जाची परतफेड केली हे ठरविणे अवघड असते. म्हणजेच त्याने कोणते वचन पूर्ण केले हे ठरविणे कठीण आहे. त्यासाठी कायद्यातील कलम 59, 60 आणि 61 या 3 कलमात काही नियम सांगितलेले आहेत, ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे कलम 59 नुसार जर एकाच ऋणकोला अनेक रकमांची परतफेड करायची असेल आणि त्याने स्पष्टपणे कोणत्याही कर्जाची परतफेड करण्यासाठी रक्कम उपयोगात आणावी हे स्पष्ट केले असेल तर त्याचा कर्जाच्या परतफेडीसाठी ती रक्कम उपयोगात आणली पाहिजे. परंतु जर त्याने असे स्पष्ट केले नसेल तर आणि परिस्थितीवरून ती रक्कम कोणत्या कर्जाची आहे हे गर्भित होत असेल तर त्या विशिष्ट कर्जाच्या परतफेडीसाठी ती रक्कम उपयोगात आणली पाहिजे. कलम 60 नुसार कोणते कर्ज परत केले आहे हे स्पष्ट होत नसल्यास कोणत्याही विशिष्ट कर्जाची परतफेड करतो असं जर ऋणको म्हणत असेल किंवा त्याने हे सूचित केले नसेल तर परिस्थितीवरून ते कोणते कर्ज आहे हे स्पष्ट होत नसेल तर त्या रकमेचा उपयोग धनको ऋणकोकडून येणे असलेल्या कोणत्याही कायदेशीर कर्जाच्या परतफेडीसाठी करू शकतो. मग त्यातील एखादे कर्ज मुदतबाह्य झालेले असले तरी तो त्यासाठी ती रक्कम वापरू शकतो. त्याच्यानंतर ऋणको व धनको यापैकी कोणीही रक्कम परतफेडीसाठी देत नसल्यास त्यावेळी त्यानंतर आपण ह्या करारपूर्तीद्वारे कराराची समाप्ती याच्यामध्ये जवळपास आपण 7 पॉईंट पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे कराराची समाप्ती करण्याच्या संदर्भामध्ये कायद्याच्या कार्यवाहीने कराराची समाप्ती. आता कायद्याच्या कार्यवाहीने कराराची समाप्ती कशी होते तर भारतात विशिष्ट कायद्याने विशिष्ट प्रकारचे करार हे कायदेशीर जरी असले तरी ते विशिष्ट परिस्थितीत आपोआप संपुष्टात येतात. त्यांना प्रवर्तित करता येत नाही असे कायदे पुढील प्रमाणे आहेत. कोणते आहेत असे कायदे तर दिवाळखोरीचा कायदा. आता दिवाळखोरीचा कायदा म्हणजे काय की दिवाळखोर व्यक्तीला न्यायालयाने दिवाळखोरीच्या कार्यवाहीतून मुक्त करण्याचा आदेश दिल्यास ती दिवाळखोर व्यक्ती आपल्या पूर्वीच्या सर्व करारातून मुक्त होते
असा आदेश मिळतात सर्व करार हे समाप्त होत असल्याने त्या व्यक्तीवर पूर्वीचे करार पूर्ण करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करू शकत नाही. त्याच्यानंतर वैयक्तिक योग्यतेला महत्त्व देणारे करार. ज्या करारामध्ये वचनदात्याचा मृत्यू झाला किंवा तो करार करण्यास अपात्र ठरला तर तो करार कायद्याने संपुष्टात येतो. त्या करारामध्ये वैयक्तिक योग्यतेला महत्त्व असते. असे करार वचनदाता अयोग्य ठरल्यास संपुष्टात येतात. उदाहरणार्थ अ ने ब चे चित्र 500 रुपयात काढून घेण्याचा करार केला. पहा, अ ने ब चे चित्र 500 रुपयात काढून देण्याचा करार केला, परंतु अ चा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा हात निकामी झाल्यानं तो चित्र काढण्यास अयोग्य झाला. त्यामुळे आता हा करार संपुष्टात येईल, कारण ला चित्र काढण्यासाठी हाताची आवश्यकता असते. आता त्याचा हातच नसेल, चित्र हाताने काढलं जातं, मग त्याचा हातच अपघातात निकामी झाला तर कराराची पूर्तता होईल का? नाही, त्याचा हातच निकामी झालेला आहे. त्याच्यामुळं हा करार संपुष्टात येईल. तिसरं, एकाच व्यक्तीच्या ठिकाणी एकाच प्रकारचे परंतु श्रेष्ठ व कनिष्ठ असे अधिकार एकवटले असल्यास तर अशा परिस्थितीत कनिष्ठ अधिकार देणारा करार हा आपोआप समाप्त होतो. याला कायद्यात विलिनीकरण मर्जर असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे करारभंग स्वीकृती केल्याने कराराची समाप्ती. कलम 39 नुसार कराराचा एक पक्ष जेव्हा करार पूर्ण करण्यास नकार देतो आणि करार पूर्ण करण्यास स्वतःला असमर्थ बनवितो तेव्हा दुसरा पक्ष करार संपवू शकतो. यालाच करारभंग असं म्हणतात. जर असा करारभंग वचनग्रहित्याने स्वीकारला आणि करार पुढे चालू ठेवला नाही तर तो करार संपला असेच मानले जाईल. आता ह्या ठिकाणी ही करारभंगामुळे कराराची समाप्ती होण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी पाहिल्या जातात. त्या कोणत्या? तर एका पक्षाने करार पूर्ण करण्यास नकार देणे किंवा करार पूर्ण करण्यास स्वतःला असमर्थ बनविले असले पाहिजे. ही बाब पहिली महत्त्वाची आहे. दुसरी आहे नकार हा करार पूर्ण करण्यास असला पाहिजे, तो अंशतः पूर्ण करण्यासाठी नसावा. ही तिसरी बाब. आणि तिसरी बाब, वचनग्रहित्याने अशा नकारानंतरही करार चालू ठेवण्यास स्वीकृती दिलेली नसावी. या 3 बाबी महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर अशक्यतेमुळे कराराची समाप्ती बाय इम्पॉसिबिलिटी. आता कलम 56 नुसार अशक्य कार्य करण्याचा ठराव हा मुळातच व्यर्थ असतो. त्याच्यानंतर एखाद्या करारातील कार्य जर करार झाल्यानंतर पूर्ण होणे अशक्य होत असेल तर किंवा वचनदात्याच्या आटोक्याबाहेर घटनेमुळे बेकायदेशीर बनत असेल तर ज्यावेळी ते कार्य अशक्य किंवा बेकायदेशीर बनते त्यावेळी तो करार व्यर्थ करतो. असे कार्य अवैध आहे किंवा अशक्य आहे याची माहिती वचनग्रहित्याला असेल किंवा थोड्याशा प्रयत्नाने झालेली असेल तर त्याला ती माहिती देऊन माहिती होऊ शकणारी असेल किंवा परंतु ती वचनदात्याला माहिती नसेल तर तो करार पूर्ण न झाल्याने होणारे नुकसान वचनग्रहित्याला पूर्णपणे भरून द्यावे लागेल. करार अशक्य करणाऱ्याला आकस्मिक शक्यता या आकस्मिक कारणाने काही निर्माण होऊ शकतात. त्यामुळेही करार संपुष्टात येऊ शकतो किंवा करार समाप्त होऊ शकतो. जसं विषय वस्तू नष्ट झाल्याने
कायदा बदलल्याने, युद्ध परिस्थितीची घोषणा झाल्याने, व्यक्तिगत क्षमता नष्ट झाल्याने, करार करारपूर्ती करण्यालायक परिस्थिती नसल्याने किंवा अन्य विशेष कारणाने. तर अन्य विशेष कारणे कोणते? या सगळ्या कारणांच्या व्यतिरिक्त इतर विशेष कारणाने जेव्हा कराराची पूर्ती करणे वचनदात्यासाठी अशक्य बनते, तेव्हा करारातील दोन्ही पक्षीय आपापल्या उत्तरदायित्वातून मुक्त होतात. परंतु कामगार संप, टाळेबंदी, स्थानिक धुमाकूळ, कच्च्या मालाचा तुटवडा, कर किंवा भाड्यात वाढ, किमतीत वाढ किंवा घट, चलनाचे अवमूल्यन किंवा अन्य व्यापारी कारणास्तव करारपूर्ती अशक्य होणे हे करार संपविण्याचे योग्य कारण होऊ शकणार नाही. त्याच्यानंतर 5वं आहे आपसी ठरावाद्वारे कराराची समाप्ती. अनुच्छेद किंवा कलम 62 नुसार कराराचे पक्ष आपसात करार झाल्यानंतर पुन्हा वेगळे ठरवून केलेल्या करारात परस्पर संमतीने बदल करू शकतात. असा बदल केल्याने कराराचे जुने स्वरूप नष्ट होते आणि नवीन करार लागू होतो. परस्पर संमतीने वचनामध्ये पुढील कारणांनी बदल करता येतो. 1. कराराचे नूतनीकरण किंवा नवीनीकरण, आणि दुसरं परिवर्तन, आणि तिसरं निराकार. त्याच्यानंतर अधिकार त्याग आणि तडजोडीद्वारे कराराची समाप्ती. यानुसार वचनदात्याकडून वचनपूर्ती पूर्णपणे होत नसल्यास वचनग्रहिता एक तर ती पूर्ण झाली नाही असे मानतो किंवा वचनपूर्ती करण्यासाठी आपला अधिकार न वापरता तो वचनग्रहित्याला अधिक वेळ व सवलत देतो. असे जर दोन्ही पक्षांच्या संमतीने घडत असेल तर अधिकार त्यागाने करार संपला असे मानले जाते. त्यानंतर वचनदाता वचनग्रहित्यावर करारभंगाची कार्यवाही करू शकत नाही. किंवा तडजोड आणि समाधान. जर वचनग्रहिता ठरलेल्या प्रतिफलापेक्षा वेगळ्या प्रकारचे प्रतिफल घेण्यास कबूल करून करार समाप्त करीत असेल तर तडजोड आणि समाधानाने कराराची समाप्ती झाली असे म्हणता येईल. त्याच्यानंतर 7वा महत्त्वपूर्ण परिवर्तनाने कराराची समाप्ती. कराराच्या दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने करारामध्ये महत्त्वपूर्ण बदल न करता एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या संमतीशिवाय जर करारात महत्त्वपूर्ण बदल केला असेल तर करार व्यर्थ ठरून दोन्ही पक्ष त्यातून मुक्त होतात. उदाहरणार्थ वचन चिठ्ठीच्या तारखेत किंवा रकमेत बदल करणे, खोटी सही करणे इत्यादी. अशा पद्धतीने केवळ मूळ करारच रद्द ठरत नसून परिवर्तित करार देखील रद्द ठरविला जातो. त्यानुसार बदल करणारा पक्ष दुसऱ्या पक्षावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करू शकणार नाही. असे परिवर्तन कराराच्या मुख्य बाबीसंबंधी असणे आवश्यक आहे. ते क्षुल्लक किंवा गौण बाबीसंबंधी असेल तर करार समाप्त झाला असे मानता येणार नाही. त्याच्यानंतर 8वा आहे मुदत संपल्याने कराराची समाप्ती. आता काही कराराची कार्यवाही विशिष्ट मुदतीतच करणे आवश्यक असते, अन्यथा ते करार मुदतबाह्य ठरून त्या अंतर्गत कराराच्या पक्षावर कोणतीही कार्यवाही करता येत नाही. असा मुदतबाह्य करार पुन्हा दोन्ही पक्षांनी तो नवीन करार केल्याशिवाय पुनरुज्जीवित करता येणार नाही. त्याच्यानंतर शेवटचा आहे वचनपूर्तीसाठी सवलती पुरविण्यात हायगय केल्याने कराराची समाप्ती. बाय निग्लेक्टिंग टू अब्सॉर्ब फॅसिलिटीज. कलम 67 नुसार वचनग्रहित्याने वचनपूर्तीसाठी योग्य त्या सवलती आणि सोयी प्रदान करण्यास दुर्लक्ष केले असेल तर वचनग्रहित्याने करार पूर्ण केला नाही म्हणून त्याला दोषी ठरविता येणार नाही. तसेच वचनपूर्ती न झाल्याने वचनग्रहित्याला
होणारे नुकसान तो वचनदात्याकडून वसूल करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही जर 9 मुद्दे आपण पाहिली तर ह्या 9 मुद्द्याचा विचार करूनच कराराची समाप्ती ही केली जाऊ शकते. तर धन्यवाद मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा. काही अडचण असेल तर मला कॉल करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. सो थँक्यू फ्रेंड.